1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। पंढरपूर विशेष बाजार आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे मसूर डाळ, 2 मोठे चमचे मूग डाळ, 2 मोठे चमचे तूर डाळ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तेल, पाव कप किसलेलं सुकं खोबरं, 2 मोठे चमचे पांढरे तीळ, 1 मोठा चमचा खसखस, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 3 मोठे चमचे तेल, 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा सांबार मसाला, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 2 चमचे संडे मसाला, पाणी, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा चाट मसाला, 2 चमचे साजूक तूप, बारीक चिरलेली कोथिंबीर. मसूर डाळ, मूग डाळ, तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेत यात पाणी, हळद आणि तेल घालत हे मिश्रण शिजवून घ्यायचं. आता सुकं खोबरं आणि लसूण सोनेरी रंगावर भाजून घेत हे मिश्रण थंड करून वाटून घ्यायचं. आता गरम तेलात मोहरी, जिरं, कढीपत्ता, लसूण खोबऱ्याचं वाटण, आता यात किचन किंग मसाला, सांबार मसाला, तिखट, कांदा लसूण मसाला, संडे मसाला, काळा मसाला घालत हे एकत्र परतून घेत यात डाळ घालायची आणि वर गरम पाणी आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि उकळी काढायची. वर मसाला, चाट मसाला आणि तूप घालायचं. वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली आपली पंढरपूर विशेष बाजार आमटी तयार. पण पारंपरिक पदार्थ आहेत आणि आपण प्रत्येक भागाची सुरुवात आहे ना परंपरेनुसार उखाणा घेऊन करतो. फक्त आपण जनरली उखाण्यामध्ये नवऱ्याचं नाव घेत असतो, यामध्ये आपण पदार्थाचंच नाव मिरवणार आहोत. तर तुम्ही काय नाव घ्या? मिक्स डाळी, खसखस, खोबरं, खोबऱ्याची वाटी, मस्त असा झणझणीत आपण बनवूया बाजारी आमटी. क्या बात आहे, झणझणीत होणारच आहे. सुरू करूया? हो चालेल. येस. तर बाजारी आमटी बनवण्यासाठी आपल्याला 3 डाळी लागतात. तर 2 चमचे मसुरीची डाळ घेतलेली आहे, इथे 2 चमचे मूग डाळ घेतलेली आहे, त्यानंतर तुरीची डाळ 2 चमचे घेतलेली आहे. आपल्याला ह्या तिन्ही पण डाळी आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. सो हे गरजेची स्टेप आहे, कारण की आजकाल खूप केमिकल वगैरे असतं ना डाळीमध्ये, त्यामुळे वॉश करणं फार गरजेचं आहे. आता इथे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2 वेळा. तर आता आपण हे कुकरमध्ये घालायचं आहे आणि डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. म्हणजे वरण करतो तसं? हो, वरण करतो तसं सेम. तर आपल्याला जसं नॉर्मली आपण वरण करताना जशी डाळ शिजवतो ना, सेम त्या मेथडनीच आपल्याला इथे डाळ शिजवून घ्यायची आहे. तर आता ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. डाळ डीप होऊन वरती थोडंसं एवढं पाणी एक्स्ट्रा घालायचं आहे आपल्याला. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद घालायची. त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. यामुळे काय होतं ना, डाळ शिजत असताना ते पाणी वर नाही येत. तर आपल्याला कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 तरी शिट्ट्या घेऊन घ्यायचं आहे. कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, तर कुकर पण आपला थंड झालाय. तर आता आपण ह्याचं झाकण काढूया. वा, आणि खूप छान प्रकारे आपली डाळ एकदम मऊसूत अशा शिजली गेलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला मऊसूत अशी आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. तर आता आपल्याला रवीच्या साहाय्याने डाळ घुसळून घ्यायची आहे. मला वाटतं बाजार आमटीची ती आमटी एकसंध असते, म्हणजे पातळ पण असते. पातळ असते, पण पाणी एका बाजूला आणि डाळ एका बाजूला असं नाही होत, ते एकसंध झालं, एक होते, एकजीव होते पूर्ण. त्यानंतर इथे बघा पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला खोबरं घ्यायचं आहे. हे सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर सुकं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जरा 1 पाव कप खोबरं आहे खिसलेलं आणि छान सोनेरी रंगावर भाजून. हो, सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचंय. तर खोबरं खूप छान प्रकारे आपलं भाजलं गेलेलं आहे आणि एकसारखं असं सोनेरी झालेलं आहे, म्हणजे एक डार्क एक लाईट असा रंग नाही झालेला. हो. तर त्यामध्ये आपल्याला तीळ घालूयात. त्यानंतर खसखस. खसखस तशीही पटकन फुटते, तीळही पटकन फुटतात. बरोबर. आणि 1 मिनिटच आपल्याला भाजायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे. लसूण पण आपल्याला 1 मिनिटच परतून घ्यायचं आहे. काय मस्त तर खोबऱ्याचा सुवास दरवळतो ना. तर आता आपल्याला हे मिक्सर मधून एकदम बारीक असं करून घ्यायचंय.
तर खूप छान प्रकारे आपली पेस्ट तयार झालेली आहे. तर एकदम मऊसूत अशी आपल्याला मिक्सरमधून ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. जर जारडं भरडं केलं तर कसं थोडंसं दाताखाली येतं, त्यामुळे थोडीशी असं पेस्ट मऊसूतच करून घ्यायची आहे. आणि असं वाटलं की नाही होतं तर थोडे पाणी घातलं तरी चालेल. हो. फिरत. तर इथे कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि ते तेल ना थोडंसं जास्त प्रमाणामध्ये घ्यावं लागतं कारण की तरीदार म्हणजे झणझणीत अशी सोलापूरचा पदार्थ आहे. जय्यत तयारी लागते आणि इथे तुम्ही बघू शकाल मसाल्यांची पण जय्यत तयारी झालेली आहे. भरपूर मसाले आणि भरपूर तेल, तरच ते बाजार आमटीला चव येते. राईट. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडतड होते. हो. म्हणजे ती फुटली की मग पुढचा पदार्थ करा. तर इथे बघा मस्तपैकी आपली मोहरी तडतडलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये जिरी घालून घ्यायची. त्यानंतर कढीपत्ता. कढीपत्ता मोस्टली नाही का असं थोडंसं कट करून घालायचं म्हणजे स्वाद मस्त येतो कोणतीही आमटी भाजी बनवताना. असं वा, हे जे फोडणी आहे ना, मला कायम अशी तडतडणारी फोडणी फार छान वाटते. म्हणजे बऱ्याचदा ना मला दिवाळीचाच भास होतो जेव्हा अशी मस्त खमंग फोडणी बसते ना. त्यानंतर आपण जे काही वाटण बनवलेलं होतं ना ते आपल्याला वाटण ह्यामध्ये घालून घ्यायचंय. फार काही त्रास नाहीये हे नाहीये. आमटी बनवण्यासाठी. पटकनी होणारे आहे झटपट. आता जे वाटण आपण तयार केलं होतं ते छान परतून घेऊया. आणि ऑलरेडी आपण कसं भाजलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ काही बरोबर. लागत नाही. आणि तो लसूण जो घातलेला आहे ना त्याचा सुवास मस्त दरवळतोय हो. फोडणीत. त्यानंतर आता आपण ह्यामध्ये मसाले घालूया. तर हे किचन किंग मसाला, हे सांबर मसाला, आता यामध्ये घालतोय लाल तिखट, बॅडगी मिरची घालते मी. कांदा लसूण मसाला पण 2 चमचे, आणि काळा मसाला. काळा. तर मसाले मस्त परतून घ्यायचे. काय रंग आलेला आहे. हो. आणि तेल पण सुटलंय Yes. मस्त असं. तर इथे मसाले ना 1 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे. मसाले परतल्यानंतर आपली जी काही शिजलेली डाळ आहे ना ते आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचे. सो मसूर डाळ आहे. मसूर हो. डाळला ना पटकन म्हणजे स्टार्च खूप असतो त्यामुळे अगदी कमी प्रमाणात घेतली तरी ती भरपूर होते. हो. सो आम्ही आता पूर्ण नाही वापरत, जेवढे जिन्नस घेतले होते तेवढे. थोडीशीच डाळ घेतोय. कलर एकदम मस्त आलेला आहे. आणि सुवास पण जबरदस्त दरवळतो. आता हे छान मिश्रण, आहा काय त्याला तर्री आलेली आहे ऑलरेडी. यामध्ये आपण गरम पाणी घालतोय. गरम पाणी घातल्याने कसं की मस्तपैकी तर्री येते ना त्यामुळे गरम पाणी शक्यतो लगेच घालायचं. तर्री येते. हा, आणि कसं म्हणजे टेस्ट पण छान लागते बरोबर. गरम पाण्यामध्ये. बरोबर. बहारदार रंग आलेला आहे या आमटीला. आहा. आता काय करूया? आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. तर इथे बघा मस्तपैकी 2 उकळ्या आलेल्या आहेत. एकदम मस्त अशी दिसत पण आहे आपली आमटी. तर आता आपल्याला ह्यामध्ये ना मसाला घालायचा आहे. त्यानंतर चाट मसाला आणि मस्तपैकी 2 चमचे तूप घालायचं म्हणजे आणखी जास्त टेस्ट येते. कारण खूप झणझणीत अशी असते ना त्यामुळे थोडंसं तूप घातल्यानंतर छान टेस्ट येते त्यासाठी. आमटीचा मस्त सुवास दरवळत आहे. सो काही आपल्या सुगरणींसाठी सल्ला आहे? हो, ॲक्च्युली आता आपण कसं आज तर मस्तपैकी बाजार आमटी बनवलेलीच आहे. तर कधी कधी कसं होतं की बऱ्याच जणांना तिखट जास्त आवडत नसतं. तर आपल्या ते तिखटपणा कमी करण्यासाठी त्यामध्ये आपण एक म्हणजे कोणताही पदार्थ असो तिखट खूप झालं म्हणजे आमटी किंवा कोणती भाजी वगैरे तर त्यामध्ये आपण 2 चमचे तूप घातल्यानंतर त्याचा तिखटपणा थोडासा कमी होतो. अगदी बरोबर. चला, आमटी पण तयार आहे. हो, तर त्यामध्ये आपण मस्तपैकी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर शिवाय कोणत्या आमटीला. Yes. आणि ना आम्ही इथे ही थोडीशी दाटसर ठेवली आहे. पण ही जसजशी थंड होते ना तसतशी दाटसर व्हायला सुरू जास्त होते. होते. त्यामुळे तुम्ही जर लगेच बनवून लगेच खाणार असाल थोडीशी अशी ठेवा. पण थोड्या वेळाने खाणार असाल तर थोडी सैल ठेवा. लगेच म्हणजे आता अशी कढईतली ताटात घेणार असाल तर ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. थोड्या वेळाने करणार असाल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण यामध्ये जास्त करा. सो पल्लवीजी, आज तुम्ही वेळात वेळ काढून इतका छान पदार्थ आमच्यासोबत शेअर केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नाही, मी तुमची खरंच खूप आभारी आहे की मला इथं यायचं माझं सौभाग्य आहे की तुम्ही मला इथं बोलवलं त्याबद्दल तुमचंही मनापासून धन्यवाद.